ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 31 ऑक्टोबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. कालच्या भागात आपण पाहिलं की अश्विन या अस्मिताला ओवाळणी न देताच निघून जातो आणि सायलीला सुद्धा ऑक्शन करायला एक शब्दही म्हणत नाही. मला वाटलं होतं आज परत येईल तो, पण तसं काही झालं नाही. आज बघा या प्रियाच्या आलेल्या सो कॉल्ड ज्या बहिणी आहेत ना, त्या विचार करतायत काय यार, मला वाटलं होतं इथे आल्यावरती जरा रोकड मिळेल आपल्याला. मग लगेच ही दुसरी बहीण म्हणते कसं म्हणायचं आपण ओवाळायचं. त्यावरती ती जी प्रियासारखी मुलगी आहे ना, ती म्हणते थांब मी बघते. लगेच म्हणते कशी, अगं ए बबले, अगं मला ना दरवर्षी वाटायचं बघ भाऊबीजेला की आपला पण ना एक भाई पाहिजे. आम्ही बघ अशा दोघी तिघी बहिणीच आहेत ना. लगेच ती मुलगी म्हणते दुसरी साडीवाली, अगं भाऊ भाऊ पाहिजे असं वाटत होतं ग आम्हाला. आणि तसंही आम्हाला कधी कोणाला ओवाळता नाही आलं ना. आता यांना सायलीला ओवाळायचंय बरं का प्रेक्षकांनो. काय लॉजिक आहे बघा ना. बरं असो, बघा आता काय होतं. ती म्हणते कशी, अगं बबले आपण एवढ्या वर्षांनी भेटलो, आम्ही तुला ओवाळलं तर चालेल का. कल्पनाताई म्हणतात अगं बाई छान विचार आहेत. सायली म्हणते हो मला पण आवडेल. तर लगेच प्रतापराव म्हणतात अरे बसा पाटावर, ए सायली बस बस बेटा. बघ पूर्णाई रविराज, अरे सायलीला तिच्या बहिणी ओवाळणार आहेत बरं. आता लगेच मैना म्हणते खरं तर आम्हाला सगळ्या लेकी, पण या लेकीनी कधी पोराची उणीव नाही भासू दिली बरं आम्हाला. सदाशिव कसा म्हणतो बघा, अगं मैने सायली आपलं पोरगच आहे की, म्हणून तर जगावेगळी ओवाळणी होते इथे. प्रिया मनात विचार करते, हा ओवाळणी कसली आली आहे, याला पैसे काढायचे धंदे म्हणतात. यात मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर या लोकांनी PhD केलेली दिसते. आता लगेच अस्मिता म्हणते ओवाळा ना. आता या तिघीच्या तिघी बहिणी सायलीला ओवाळतात बरं का प्रेक्षकांनो. बरं ठीक आहे, हरकत नाहीये, ओवाळायला काहीच हरकत नाहीये. आता सायलीने त्यांना ओवाळणी द्यावी अशी त्यांची इच्छा असते. सायली ओवाळणी देईपर्यंत या तिघी आपल्या तिच्या तोंडासमोर अशा उभ्या राहतात ऑक्शन झाल्यावर पण. आता सायलीला ते कळतं, पण आता सायली जवळ काही पैसे नसतात ऑक्शन झाल्यानंतर त्यांना ओवाळणी द्यायला. आता बघा किती वेळ ओवाळतात तिला, असं गोल 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 फिरवत राहतात त्या ताटाला. आणि मग हळूच रविराज म्हणतात नाही काय ना, सायलीला अचानकच कळलं ना तुम्ही ओवाळणार आहात, म्हणजे तिला तयारी नाही करता आली तुम्हाला ओवाळणी देण्यासाठी. हरकत नाहीये म्हणा. लगेच पूर्णाजी म्हणतात हे अर्जुन, अरे तुझ्याकडे कॅश असेल ना, दे बरं प्रत्येकीला 5-5 हजार रुपये. प्रेक्षकांनो यांना यांच्या स्टेटसनुसार पैसे द्यावे लागणार, पण 5-5 हजार रुपये म्हणजे जास्ती झाले. आता अर्जुनला पण पूर्णाजीचं ऐकावं लागतं. 5-5 हजार रुपये म्हणजे जरा जास्तीच झाले हा प्रेक्षकांनो. 1000 रुपये वगैरे ठीक होतं, 5,000 रुपये ओवाळणी कोणी देत. अर्जुन आता सायलीच्या जवळ 5-5 हजार रुपये देतो तिघींसाठीही. आणि मग सायली या तिघींना अगदी मस्त कॅश देते बरं का. म्हणजे ही गोष्ट सायलीला पण कशी काय पटते ते कळत नाहीये. पण आता काही गोष्टी अशा आहेत ज्या सायलीला पटणार नाहीयेत. सदाशिव आणि मैना दोघेही कानात हळूहळू कुजबुज करायला लागतात. लगेच मैनावती म्हणते पाहिलं का टवळ्यांनी कसे पैसे काढले ते. सदाशिव म्हणतो मैने जाय त्यांच्याकडून पैसे काढून घे, आपण आपली इथं मेहनत करायची, या 2 मिनिटासाठी येऊन पैसे घेऊन जाणार. लगेच या सगळ्या जणी पैसे मोजायला लागतात. तर मैना समोर येते आणि म्हणते कशा गुणाच्या ग पोरी माझ्या, एक काम करा हे पैसे द्या माझ्याकडं. आता लगेच या बहिणी खूप चॅप्टर आहेत बरं का. सगळ्या जणी म्हणतात चल ग बबले आम्ही निघतो, उशीर होतो आम्हाला. लगेच ती मुलगी म्हणते मोठी, अगं बबले मला कामाला जायचंय, घरी जाऊन मेकअप करायचा आहे मला. अस्मिता म्हणते काय मेकअप आणखीन. लगेच ती मुलगी म्हणते पहिली मोठी स्लीवलेस घातले ना तिने ती. काय. अस्मिता तिला विचारते तू काय काम करतेस ग एक्झॅक्टली. आता ती काही बोलत नाही बरं का आणि म्हणते हो आम्ही निघतो आता, आम्हाला उशीर झालाय, चल येत जाऊ आम्ही असं तुला भेटायला वरचेवर. सायली म्हणते हो येत राहा, तुमचंच घर समजा. सायली जेव्हा असं बोलते तेव्हा अर्जुन तिच्याकडे आश्चर्याने पाहायला लागतो. लगेच तिघी चौघी जणी पटकन पळून जातात. मैना म्हणत असते अगं ऐका तरी पोरीनो, ए पोरीनो. सदाशिव आणि मैना दोघांनाही पैसे काढायचे असतात या तिघींकडनं, पण या तिघीही बाहेर जातात आणि पैसे मोजायला लागतात. ही साडीवाली बहीण म्हणते टीने काय डोकं चालवलं ग तू, 5-5 हजार रुपये काढले तू यांच्याकडनं. लगेच ती पंजाबी ड्रेसवाली म्हणते माझी पोट सुद्धा जड झाली आता. आता ती टीना म्हणते आता ना आपण मस्त मॉलमध्ये जाऊ,
टेस्टी पिझ्झा खाऊ आणि थोडेसे पैसे सेव मध्ये टाकू. आणि तसेही हे पैसे थोडीच आपले आहेत, हे पैसे तर आहेत आपल्या अर्जुन जीजूचे. तिघी जणी एकमेकींना टाळ्या द्यायला लागतात. इकडे मैनावती म्हणत असते सदाशिवला, पाहिलं का टवळ्या कशा गेल्या पैसे उकळून, म्हणून मी यांना सांगत नव्हते बबली सापडली म्हणून. लगेच सदाशिव म्हणतो, अगं मैने, पण सुभेदारांच्या घरात घडलेली गोष्ट अख्ख्या पनवेलला सापडणार समजणार होती ना, मग यांना तर कळणारच. मैनावती म्हणते, अहो पण ते परत परत येणार नाही इथे आणि आपल्याकडूनही पैसे वसूल करणार, आपल्याला काय मिळणार मग? आता काय करणार आहे आपण? गेल्या पैसे घेऊन सगळ्याजणी. आता अर्जुन ते बघतो आणि विचार करतो, या अशा फॅमिलीचे लोकांना बघून बघून आता मला खात्री पटते की सायली या फॅमिलीचा भाग असू शकत नाही. आता मला ते DNA रिपोर्ट मिळायला हवे. आता रात्र झालेली दाखवली आहे, लगेच फायनली ही भाऊबीज संपली. जरा कंटाळवानीच वाटली प्रेक्षकांनो मला ही भाऊबीज यांची. तर असो, अर्जुन आता विचार करतोय, काय करू मी आता, मला कळत नाहीये. आता हे DNA रिपोर्ट आल्यानंतर सायलीला कळलं तर तिला वाईट वाटेल ना, हे दोघे तिचे आई बाबा नाहीयेत ते. आता अर्जुनला असं वाटत असतं की आपण सायलीच्या मनाची थोडी तयारी करून द्यावी. आता तेवढ्यात सायली म्हणते, काय हो, तुमचं केसचं काही चालू होतं ना, अभ्यास करणं, काय विचार करताय तुम्ही? अर्जुन म्हणतो, अगं काही नाही सायली, जरा इकडे ये ना प्लीज, बस ना इथे, बस ना. अगं मी केस बद्दलच विचार करत होतो, तू बस ना प्लीज, बस ना. सायली बस इथे. आता तो तिथे हॉलमध्ये बसवतो सायलीला जवळ अर्जुन आणि म्हणतो, मला ना सायली तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. सायली म्हणते, काय बोलायचंय? अर्जुन म्हणतो, अगं म्हणजे समज एखादी वस्तू किंवा व्यक्ती तुझ्या खूप जवळची आहे, खूप प्रेम आहे त्या व्यक्तीवर तुझं किंवा वस्तूवर, ती वस्तू जर तुझ्यापासून दूर केली तर तू कसं हँडल करणार आहेस सायली? सायली आता बघतच राहते अर्जुनकडे. अर्जुन म्हणतो, नाही म्हणजे असं मिसप्लेस वगैरे व्हायला नको, वस्तू म्हणा माणूस म्हणा, पण जर झालंच असं तर तू काय करणार? नाही म्हणजे तसं खचून जायचं नाही. ती वस्तू किंवा ती व्यक्ती आपल्या आयुष्यात नव्हतीच कधी, असं समजायचं हं सायली. म्हणजे असं झालं तर तर तू काय करशील ग? सायली आता त्याच्याकडे बघत राहते आणि म्हणते, काय झालं हो? मला वाटलं होतं तुम्हाला तू एखाद्या केस बद्दल बोलायचंय. काय आहे हे सगळं? केस बद्दल नाहीये ना हे? अर्जुन म्हणतो, नाही ग सायली, सहजच विचारतोय मी तुला. सायली म्हणते, नाही 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 नाही, हे असं सहज नसूच शकतं. काय हो, तुम्ही मला सोडून तर जाणार नाही आहात ना? का तुम्हाला दुसरी कोणी मुलगी आवडायला लागली आहे? नाही, जे काही असेल ना तुमच्या मनात ते सांगा बरं आधी. सायली सुतावरनच वर्गच गाठते बाबा. असो, अर्जुन म्हणतो, नाही ग बाई, माझ्या डोक्यात पण नव्हतं असलं काही, तू काय भलता विचार करतेस? असं काही नाहीये ग. सायली म्हणते, काही भलता विचार नाहीये माझ्या मनात, तुमचं हल्ली लक्षच नसतं माझ्याकडे. अर्जुन म्हणतो, नाही ग बाई, तुझ्याकडेच बघतो मी, कुठे बघणार आहे मी दुसरीकडे? आता ही त्याला विचारते, हो का, मग सांगा बरं, पाडव्याच्या दिवशी मी कुठल्या कलरची साडी नेसले होते? हा, अरे बिचारा, याला काही लक्षात नाहीये हिने कोणत्या रंगाची साडी नेसली. तो विचार करतो, रेड होती का ब्लू, कोणती तरी होती गड्या. सायली आता चिडते बर का आणि म्हणते, पाहिलं, तुमचं लक्षच नव्हतं. अर्जुन म्हणतो, अगं हा थांब, आठवलं, ग्रीन होती का? अगं नाही, येलो होती. आता सायली तिथून उठून जात असते बर का आणि म्हणत असते, आता मला नाही बोलायचं, आता खात्री पटली माझी. अर्जुन म्हणतो, अगं ए सायली, असं काय करतेस ग? अगं तू कोणती साडी नेसली पाडव्याच्या दिवशी, यावरून आता माझं प्रेम ठरणार आहे का ग सायली? सायली म्हणते, आता तर माझी खात्री पटली आहे, तुमचं ना लक्षच नाहीये हो माझ्याकडे. तुम्ही आपल्याबद्दलच बोलत होतात मगाशी. काय म्हणालात तुम्ही? की तुम्ही मला सोडून गेलात तर मी त्रास नाही करून घ्यायचा, मी वाट नाही बघायची, म्हणजे मी असं समजायचं की तुम्ही कधी माझे नव्हताच? आता शेवटी अर्जुन तिच्या डोक्याला हात ठेवून रडवेला होऊन म्हणतो, अगं नाही ग बाई, शपथ घेऊन सांगतो, मी आपल्याबद्दल नव्हतो बोलत. अगं माझ्या डोक्यातही असा विचार नव्हता, मी असा विचार जरी केला तर माझा जीव जाईल. असं जेव्हा तो बोलतो तेव्हा सायली म्हणते, अहो असं काय बोलताय, काही पण नका बोलू. अर्जुन म्हणतो, अगं मग विश्वास ठेव ना माझ्यावर, मी एका केस बद्दलच बोलत होतो, फक्त जरा क्रॉस चेक केलं एवढंच. मग सायली म्हणते, बरं ठेवला बाबा विश्वास, तुम्ही माझ्याशी खोटं नाही बोलणार म्हणा, मीच घाबरले जरा. अर्जुन म्हणतो, खरंच ठेवला ना तू विश्वास? आता सायली म्हणते, हो ठेवला. अर्जुन म्हणतो, बरं सॉरी, झोपूयात का आता आपण, चुकलं माझं. मग सायली काहीच बोलत नाही आणि बेडरूम मध्ये निघून जाते.
अर्जुन आता सुटकेचा निश्वास टाकतो आणि जातो बेडरूम मध्ये तिच्या मागे. आता पहाट झालेली त्यांनी दाखवलीये डायरेक्ट. आता नागराज कोणाशी तरी बोलत असतो फोनवर. आता कदाचित मैपतच असावा. मैपत आणि नागराज बोलतायत, पण मैपत तिकडनं काही ऐकवला नाही आपल्याला आणि दाखवला नाही. इकडनं नागराज फक्त म्हणत असतो, अरे हो जरा दिवाळीची गडबड होती म्हणून भेटता नाही आलं, चल चल भेटू भेटू, हो चल. आता तेवढ्यात तिथे सुमन येते बरं का, आणि तिच्या हातात असतो चहा. ती विचार करत असते, हल्ली न यांचे लक्षण काही ठीक दिसत नाहीयेत. आणि आता आवाज देते त्याला, आहो आहो. पण आता नागराजला ऐकून आलं बहुतेक सुमनचा आवाज. सुमन विचार करते, कोणाशी फोनवर बोलत होते कोणास ठाऊक, मैपतशीच बोलत असतील, विचारलं तर चिडचिड करतील. आता असं म्हणून ही खूप जवळ जाते बरं का त्याच्या, आहो चहा. आता नागराज वळतो तेव्हा तो चहा पडतो खाली आणि तो संतापतो आणि म्हणतो, काय काय चिकट चिकट मला येऊन डोक्यावर बसायचं असतं सुमन, काय फालतूपणा लावलाय ग. सुमन म्हणते, अहो तुम्हाला हाक मारली मी, तुमचं लक्ष नव्हतं. नागराज म्हणतो, तू जवळ येऊन कशाला हाका मारत होती, मला घशात ओतायचा होता का तो चहा माझ्या. सुमन काय चाललंय ग तुझं, काय बघते काय माझ्या तोंडाकडे, उचल ते सगळं. नागराज आता खूप आरडाओरडा करत असतो. तेव्हा सुमन म्हणते, काय हो, एक तर तुमचा पाय घरात टिकत नाही, चुकून माकून असला घरात तर असे आरडाओरडा करता माझ्यावर. काय चाललेलं असतं तुमचं नेमकं, आणि त्यात काल पाडवा होता, तुम्ही दिवसभर घरात नव्हतात, कुठे होतात तुम्ही. नागराज तिला म्हणतो सुमनला, काय गे पाडवा होता तर काय करायचं होतं, मी घरात बसून राहायला पाहिजे होतं का, मी तुला काय ओवाळण्या द्यायला पाहिजे होत्या का, मी दागिन्यानं मळवायचं होतं का तुला. नाही काय चाललं काय तुझ्या मनात, सांग ना. नाही एक काम करतो ना, पालखी घेतो, मेणा घेतो, अख्ख्या पनवेलमध्ये तुला मिरवतो. नाही सुमन म्हणते, आहोत तसं नाही हो पण. नागराज म्हणतो, तुला 1000 वेळेला सांगितलंय ना सुमन, माझ्या भानगडीत लक्ष घालू नको, 1000 वेळेला सांगितलंय तुला मी, गप्पा बसत जा. सुमन एवढंच असेल ना, तर याच्यानंतर माझ्याकडून काही अपेक्षा ठेवायच्या आहे तर शांत बसायचं आणि मग अपेक्षा ठेवायच्या. आणि शहाणी असशील ना बाई तर ठेवूच नकोस अपेक्षा, मी त्या अपेक्षा पूर्ण कराव्यात एवढी तुझी लायकी नाहीच आहे सुमन. डोळे फाडून काय बघतेस, उचल हे सगळं. आता नागराज बिचारा त्या सुमनलाच वाटेल तसं बोलून जातो. म्हणजे लायकी कोणाची आहे हे तुम्हीच सांगा प्रेक्षकांनो. नागराज स्वतःला जास्तीच मोठा तुर्रमखा समजतो, त्याला काम धाम तर नाहीयेत पण दिमाग बघा कसा दाखवतोय. असो, आता इथे प्रेक्षकांनो आज जरा तुमचा हिरमोड होणार आहे, पण येणाऱ्या भागांमध्ये याची कसर नक्की निघणार आहे हे सांगते. आता हा चैतन्याचा वाट बघत असतो अर्जुन. चैतन्य आलाय रिपोर्ट घेऊन. रिपोर्ट वाचल्यानंतर अर्जुनचे डोळे काहीसे असे झालेत, तो विचार करतोय, काय हे शक्य नाहीये. चैतन्य म्हणतो, काय रे बाबा अर्जुन, काय आले ते DNA रिपोर्ट, दाखव ना मला. अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य हे इम्पॉसिबल आहे. चैतन्य म्हणतो, काय इम्पॉसिबल आहे बघू. चैतन्याने आता ते DNA रिपोर्ट त्याच्या हातात घेतले आणि आता ते वाचतो तो रिपोर्ट आणि म्हणतो, हे कसं शक्य आहे. अर्जुन म्हणतो, हो ना, अरे हे रिपोर्ट तर मॅच झालेत, सायली आणि मैना काकू दोघी आई मुलगी आहेत. आता हे सगळं राहिलेल्या या घरातल्या घरवेद्याने केलंय, म्हणजे हे सगळे रिपोर्ट प्रियाने मॅनेज केलेत. प्रिया आता हसायला लागते आणि आता इथे त्यांनी सगळं दाखवलेलं आहे की प्रियाने हे सगळं कसं मॅनेज केलं. त्या दिवशी रात्री अर्जुन जेव्हा सायलीचे केस तोडत असतो तेव्हा प्रिया खोलीच्या बाहेर असते. आता जेव्हा धाडकन आवाज येतो तेव्हा अर्जुन दरवाजा उघडतो, इकडे तिकडे बघतो, तेव्हा प्रिया त्याला दिसत नाही. तेव्हा प्रिया अशी जिन्यावरती खाली लपलेली असते प्रेक्षकांनो, अर्जुनला दिसू नये म्हणून. आणि या दोघांचं बोलणं ती चोरून ऐकत असते. अर्जुनने दार उघडून सगळीकडे पाहिलेलं असतं पण त्याला कोणीच दिसत नाही. आता जेव्हा अर्जुन रूम मध्ये जातो आणि ते त्याच्या घड्याळीला लागलेला सायलीचा जो केस असतो तो त्याच्या बॅग मध्ये ठेवत असतो, तेव्हा प्रियाने दाराच्या आडून पुन्हा असं पाहिलेलं असतं आणि त्याच्या लक्षात येतं ह्या प्रियाच्या की अर्जुन काहीतरी करतोय. त्याने सायलीचा केस झिपलॉक पिशवीमध्ये का ठेवला. प्रिया विचार करायला लागते. आणि प्रिया काय बाबा, वाटेल तसं करू शकते आणि वाटेल ते करू शकते, हे आपल्याला माहितीच आहे. आता ते सगळं आपल्याला इथे दाखवून दिलंय की अशा पद्धतीने प्रियाला शंका आली होती. आणि त्या दिवशी म्हणजे भाऊबीजेच्या दिवशीच प्रिया या अर्जुनला मैनावतीचा केस तोडताना सुद्धा बघते. म्हणजे बाकी कोणाचं नाही पण बरोबर प्रियाचं लक्ष गेलं बरं प्रेक्षकांनो. खरं सांगू आता ना जरा अतिरेक वाटायला लागलाय, पण आता बघूयात. कारण DNA रिपोर्ट जरी मॅच झाले तरी सुद्धा आता सायली आणि अर्जुन दोघेही शोध घेणार आहेत की हे मैनावती आणि सदाशिव सायलीचे आई वडील नाहीयेत म्हणून.
बघूयात आता येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला कळेल. आता इथे त्यांनी स्क्रीनवरती हे आठवून दिलं आपल्याला की भाऊबीजेच्या दिवशी या सगळ्या पोरी बबली बबली म्हणून प्रियाला चिटकतात ना, आणि प्रिया म्हणते ती तुमची बहीण आहे बबली, आणि या सायलीशी बोलायला जातात तेव्हा प्रिया हळूच निसटते आणि अर्जुनच्या रूम मध्ये जाऊन सायलीचा केस बदलून तिचा केस त्या पिशवीमध्ये टाकून येते. प्रिया विचार करत असते की अर्जुनने मैनाचा केस घेतलाय, सायलीचा केस घेतलाय, म्हणजे अर्थातच हा डीएनए टेस्ट करतोय. आता याने जर डीएनए टेस्ट केली तर मी मेले, मला काही करून हे सगळं बदलायला हवं. म्हणून प्रिया आता त्याच वेळेला अर्जुन आणि सायलीच्या खोलीत येते आणि अर्जुनच्या लॅपटॉपच्या बॅगमधनं तो केस बदलते, स्वतःचा केस ठेवते सायलीच्या केसाच्या ठिकाणी. म्हणजे आपोआपच ते डीएनए रिपोर्ट मॅच झालेत असं येतं ना प्रेक्षकांनो. बघा, प्रियाला पाहिजे तसंच तिने केलंय. आता तो केस ती बदलते आणि विचार करते सगळे बिझी असताना ही अलगदपणे आलीये आणि या अर्जुन सायलीच्या खोलीत गेली आणि स्वतःचा केस उपटून त्या पिशवीत टाकलेला आहे बरं का प्रेक्षका. प्रिया आता विचार करते या घरात आल्यापासून पहिली गोष्ट माझ्या मनासारखी घडतीये. अर्जुन बिनधास्त कर डीएनए टेस्ट, मला रिपोर्ट हवे तेच येणार. आणि आता ते केस देताना सुद्धा या प्रियाने पाहिलेलं असतं. म्हणजे जेव्हा अर्जुन चैतन्याला ते केस देतो आणि म्हणतो ना, हे घे चैतन्य, हे सगळे टेस्ट करून आण, आणि मला खात्री आहे ही मैनावती सायलीची आई नाहीच आहे. आणि हे सगळं प्रिया मागून ऐकते असं दाखवलं बघा त्यांनी. आणि मग आता आजचा एपिसोड दाखवलाय. आता अर्जुन म्हणतोय चैतन्याला, आता सायंटिफिकली प्रूव्ह झालंय रे चैतन्य की सदा काका आणि मैना काकू सायलीचेच आई वडील आहेत. आता हे सगळं ऐकून अर्जुन डिस्टर्ब झालाय. तो विचार करतोय नाही, पण माझा अजूनही का विश्वास बसत नाहीये यावर कळतच नाहीये. आजपर्यंत जे मला खोटं वाटत होतं हे डीएनए रिपोर्टमुळे खरं कसं काय प्रूव्ह झालंय. आता ह्या क्षणाला सुद्धा प्रिया अर्जुनच्या दाराच्या बाहेर उभी आहे. प्रिया मनात विचार करत असते, अर्जुन आता कसं पटलं तुला ही मैना सायलीची खरी आई आहे. या घरात आल्यानंतर हे माझं पहिलं घवघवीत यश आहे. आता अर्जुन तुला संशयच येणार नाही की ती मैना माझी आई आहे. आता बघा प्रेक्षकांनो, एवढंच काय ते दाखवलं आणि पुढच्या सीन मध्ये सायली आता रद्दीचे पेपर गोळा करत असते तेव्हा मैना आणि सदाशिव तिच्याकडे येतात बरं का. आता या दोघांचा जो लालच आहे ना तो दिवसेंदिवस वाढतच चाललाय. सायली म्हणते काही नाही आई, काय म्हणतेस. मैना म्हणते अगं सायले, जरा बोलायचं होतं बघ तुझ्याशी. मग सायली म्हणते काही हवंय का तुम्हाला. मैना म्हणते अगं नाही ग, ते जरा बाहेर फेरफटका मारून येतो, ऊन आहे ना बाहेर त्याच्यामुळे. सायली म्हणते हो जाऊ नका हा, बाहेर ऊन खूप आहे. आता लगेच सदाशिव म्हणतो काय ग सायले, म्हणजे मैने, अगं आपल्याकडे गॉगल असता तर आपल्याला त्रास नसता झाला ना उन्हात जायचा. लगेच मैना म्हणते गॉगल कुठे आपल्याकडे आहो. आता सायली जवळ बसते आणि म्हणते अगं सायले, मी काय म्हणते, अगं तू जरा 2 गॉगल पाठवते का आमच्यासाठी. नाही म्हणजे अगं आम्हाला असं घरात बसून नाही राहावं लागणार ना. लगेच सायली म्हणते गॉगल. मग मैना म्हणते हा, एक काळा आणि दुसरा तपकिरी. लगेच सदाशिव म्हणतो अगं सायले, तुला ना सांगायचं होतं, म्हणजे तुझी आई ना 2च साड्या घालून फिरते बघ एवढ्या मोठ्या घरात. लगेच मैना म्हणते राहू द्या, काही पण काय सांगता पोरीला. लगेच सदाशिव म्हणतो थांब ग मैने, सांगू दे ग मला. अगं ये सायले, बघ ना एवढ्या मोठ्या घरात तुझी आई 2च साड्या घालते बरं. अगं सुभेदारांची विणबाई शोभली पाहिजे ना. लगेच मैना म्हणते बघ ना सायले, मी नाही नाही म्हणते पण हे हट्टच करताय. सायलीला आता यांचं बोलणं खूप विचित्र वाटतंय बरं का. सायलीच्या लक्षात येतंय की आपण असे नाही आहोत, मग आपले आई वडील असे का असावेत. तर बघा आता लगेच सदाशिव म्हणतो अगं मैनावते, माझ्याकडे पैसे असते तर मी आणून दिलं असतं ग तुला, समजून घे. दोघंही लगे रडायची ऍक्टिंग करतात. लगेच सायली म्हणते हे बघा आई बाबा, आमच्या घरात ना इथे गॉगल वगैरे कोणी वापरत नाही, म्हणजे कोणाकडे असला तर मी आत्तापुरता देते हा तुम्हाला, आणि राहायला प्रश्न साड्यांचा, मी बघते काय करायचं ते. मैनावती म्हणते अगं साड्याचं निवांत कर, पण सायले अगं मला ना तो बारकासा मोबाईल असतो ना तो देशील का. सायलीला लक्षात येते आता यांच्या डिमांड वाढतच चालल्यात. आता मैना म्हणते अगं तो मोबाईल मला उपयोगी पडेल ना. लगेच सायली म्हणते अगं बाबांजवळ आहे ना मोबाईल. लगेच ही मैना म्हणते अगं ते नसले ना की माझी पंचायत होते ना. अगं बघ आता टीना रीना मीना आल्या तर त्या घरी पोहोचल्या का नाही पोहोचल्या काही कळलंच नाही ग मला.
फोन नाही न करता आला त्यांना मला म्हणून. आता सदाशिवला का फोन करता येत नव्हता का? असो, त्यांनी आजचा हा एपिसोड इथेच संपवला आणि एकदम पुढच्या भागात त्यांनी असं दाखवलं की सायलीचे हे नसलेले आई वडील रस्त्यावर भीक मागत असतात. सायली त्यांना घरी घेऊन येते खरी, पण अर्जुनला म्हणते की अहो, मला का कोणास ठाऊक शंका येते की हे माझे आई वडील नाहीच आहेत. अर्जुन म्हणतो, अगं पण DNA रिपोर्ट मॅच झाले सायली. सायली म्हणते, ते रिपोर्ट कोणीतरी बदलले. माझ्या आई वडिलांचं असं रस्त्यात भीक मागणं मला अजिबात आवडलं नाही अहो. का कोणास ठाऊक, माझं मन सांगतंय की ते DNA रिपोर्ट चुकीचे असू शकतात. हे माझे आई बाबा नाहीत म्हणजे नाहीत. आता DNA रिपोर्ट जरी बदलले तरी सायली आता पाठपुरावा करणारे आणि सायली शोधून काढेल की ही मैनावती आणि सदाशिव प्रियाचे आई बाबा आहेत. काय वाटतं प्रेक्षकांनो, तुम्हाला असं होईल का? एपिसोड जरा स्लो चाललेत, पण बघूयात. येणारे भाग इंटरेस्टिंग असतील यात शंका नाहीये. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि उद्या भेटूयात पुन्हा एकदा नेहमीच्या वेळेवर. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.